की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्याच्या सत्तेवर जाण्याच्या आधी त्यांनी केलेली, त्यांनी त्या कर्जमाफीच्या घोषणेला सोयीस्कर सध्या बघत दिलेली आहे. मग आता हे कधी होणार? परत ज्यावेळी मताला तुम्ही जाल की नाही आधी मध्ये आधी काय होणार? 1500चं 2100 पण होईल. आता मध्ये आधी कुणी मागत बसू नका. आता पुढच्या निवडणुकीचीच वाट बघायला लागेल. मधल्या काळात देणं शक्य होणार नाही, तर बाकीची बरीच महत्वाची कामं आम्हाला आहेत. त्यामुळे हे सगळ्या 2 गोष्टी ज्या घोषणात आहेत त्या हळूहळू सरकारने पूर्ण करावे. शेवटी आम्ही विरोधी पक्षात आहे, आम्ही काय देतो म्हणत नाही, कारण आमचा बऱ्यापैकी जोरात पराभव झालेला आहे. त्यामुळे आज ते आम्ही सांगू शकत नाही की आम्ही याव करू आणि त्याव करू, पण जे करू म्हटले त्यांनी घेतलेलं नाही हे सांगणं माझं काम आहे. शेवटी अनेक प्रश्न आहेत. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की ह्या व्हॉट्सअपच्या दुनियेमध्ये काही लोकांना काही कामच नसतं, कंटिन्युअस त्याच्यावर बसतात. आता रानात गेलेला शेतातला शेतमजूर पण सारखा व्हॉट्सअपवर बघत असतो, घरातली आमची भगिनी पण बघत असते. मग ह्याच्यात येतं काय? या फोनमध्ये कुणी कुणाला शिव्या दिल्या हे सारखं येतं. तो ह्याच्यावर बोलला, तो त्याच्यावर बोलला, तिकडं हे झालं, त्याचं हे झालं, इकडं बलात्कार झाला, इकडं खून झाला, इकडं फसवणूक झाली, इकडं सायबरचा गुन्हा झाला, इकडं 50,000 रुपये त्याच्या खात्यातनं पळवून कसे नेले. लाख लफडी ह्याच्यावर. त्यामुळे एक लफडं बघून लगेच ते एक गोष्ट आली बातमी, लगेच एक 5 मिनिटात दुसरी बातमी येते. म्हणजे पहिली माणूस विसरूनच जातो, दुसरी बातमी चवीने ऐकायला जातो. त्यामुळं चंचलता ही प्रचंड मोठी समाजात हळूहळू तयार व्हायला. आणि म्हणून तुम्ही वयोमानानं बघा, ते जास्त वयस्कर लोक आहेत ज्यांचा मोबाईलवर जास्त संपर्क कमी आहे, त्यांना त्यांची धोरणं, त्यांचे मुद्दे, त्यांचे प्रश्न हे चांगले आठवतात. पण ह्याच्यावर सारखे जे आहेत त्यांना मी बेकार आहे, मी घरात बसलोय, मला या सरकारने नोकरी दिली पाहिजे, हे राहतं बाजूलाच. इकडं काय बांधलं, इकडं काय केलं, इकडं काय कायदा आणला, त्याच्यातच आम्ही रमणार. त्यामुळं नव्या पिढीचं भविष्य हे नव्या पिढीने घडवायचं असतं. आपल्या हातातच आपलं भविष्य आहे आणि ती नवी पिढी या सगळ्या प्रश्नातनं बाहेर काढून आपल्या मूळ मुद्द्याचा आग्रह करायला लागेल. त्यावेळी राज्यकर्ते पुढच्या निवडणुकीत नाही तर लगेच निर्णय करण्याची भूमिका घेतील. आणि म्हणून या सगळ्या, मी मगाशी जगताप साहेबांनी सांगितलं, एवढे कायदे चालू आहेत, अमका कायदा आला, तमका कायदा आला, एवढं देशामध्ये मूळ प्रश्न जे आहेत ते सोडवण्याच्यासाठी फार कमी अभावाने असे प्रयत्न होतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.